गुड मॉर्निंग सर्वांना. दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर मी सकाळी बनवायला घेतला, मस्त असा स्वयंपाक बनवून घेतला. सकाळी खूप लवकर उठले होते, 3 वाजताच पोळ्या भाजी बनवून घेतली. नंतर मला सकाळी लवकर जायचं होतं देवीच्या आरतीला. सकाळी 7ला आरती होते. तर आमचं गाव जास्त 4-5 किलोमीटर लांब आहे, त्याच्यामुळे मग आम्ही सकाळी लवकर उठलो होतो आणि मस्त देवाला गेलो. सकाळचे वाजले होते 6-6:30. तर असं थोडं थोडं उजळलं होतं. तर मस्त असं देवीचं मंदिर वरती होतं, माळावरती होतं ते बघा मंदिर आलं. असं आम्ही पायीच गेलो होतो देवाला. नंतर देवापाशी पोहोचलो. तर इथे मस्त बेलफुलं, असे नारळाचे दुकानं सर्व आले होते. खेळणे, लहान मुलांचे खेळणे, सर्व असे छोटे छोटे दुकानामध्ये सर्व असे बसले होते. देवापाशी असे छोटे मंदिरं होते. नंतर मी प्रसादासाठी मस्त असा पेढा घेतला देवासाठी. तर प्रसाद घेतला मी. नंतर आले घरी आणि नंतर घरी आल्यानंतर भाजी बनवायला घेतली मी. तर भाजीमध्ये बनवली होती मस्त अशी मटकीची भाजी. तर मटकीला मी अगोदर मोड आणायला ठेवले होते. नंतर कढईमध्ये 1 पळी तेल घेतलं. तेल चांगलं तापलं. तेल तापल्यानंतर तेलामध्ये मी जिरं मोहरी तडतडून घेतली. नंतर मी लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. कांदा टाकून 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं. कांदा चांगला भाजून घ्यायचा मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत. जेवढी मन लावून भाजी चांगली केली तेवढी छान भाजी बनते. नंतर मी टोमॅटो टाकला. टोमॅटो 2 मिनटं परतून घेतला. नंतर मी लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर मोड आलेली मटकी टाकली आणि याला 2 मिनटं मटकीला मस्त असं मिक्स करून घेतलं. तर ही अशी मोकळी पण मटकी छान लागते आणि भाजी रस्सेदार भाजी पण खूप मस्त लागते. तर कडधान्य नेहमी खावे, शरीरासाठी चांगले असतात कडधान्याची भाजी खायला. नंतर मी रस्सा भाजी बनवणार होते. तर मी रस्स्यासाठी पाणी टाकून घेतलं आणि मस्त अशी मटकीला छान अशी उकळी येऊ दिली आहे. तर खूप मस्त झाली होती मटकीची भाजी. तर भातासोबत पोळीसोबत खूप मस्त लागते ही मटकीची भाजी. नंतर मग मी शेताला गेल्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवल्या त्या पोळ्या आणि मस्त अशी तुरीच्या सोल्याची आमटी बनवून घेतली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.